आता आपण उघड टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची भाजपच्या महिला प्रतोदपदी निवड। प्रतोदपद दिल्याबद्दल पक्षाचे आभार, स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार। राधाकृष्णन हे महाराष्ट्रात येणारे झारखंडचे तिसरे राज्यपाल। मराठमोळ्या मल्लखांबपटूंनी पॅरिसचं मैदान गाजवलं। इंडिया हाऊसमधील मल्लखांब खेळाच्या प्रात्यक्षिकांना अभूतपूर्व प्रतिसाद लाभलाय। 4 अंध मल्लखांबपटूंनी जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली। वरळीत पुन्हा हिट अँड रनची घटना। ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवलं। घटनेच्या वेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती। एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचा संदर्भ हद्दपार। अनेक तक्रारीनंतर एनसीईआरटीचा निर्णय। शिक्षणप्रेमींकडून समाधान व्यक्त। एमपीएससीने 20 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील दिव्यांग उमेदवारांची फेरवैद्यकीय तपासणी होणार। 8 उमेदवारांची प्रमाणपत्र खरी आहेत का याची तपासणी मॅटच्या आदेशानुसार होणार। साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार। केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रांची माहिती। राज्यातील आरटीआय प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर। 51,099 उमेदवारांना प्रवेशाची संधी। 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या यादीचे प्रवेश होणार।